पिंपळनेर येथील लग्न सोहळ्यात घडलेल्या तिहेरी खून प्रकरणाने संपूर्ण परिसर हादरला आहे। नीलकंठनगर परिसरात साखरपुडा कार्यक्रम सुरू असताना अचानक हल्ला झाला। मागील वादातून वरपक्षाकडील काही जणांनी हत्यारांसह धाड टाकल्याची माहिती आहे। या हल्ल्यात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 2 जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। मृतांमध्ये सुरेश गोसावी आणि साहिल गोसावी यांचा समावेश आहे। घटनेनंतर लग्नाचा कार्यक्रम तात्काळ स्थगित करण्यात आला। परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले। दिनांक 20 फेब्रुवारी रोजी शेवाळी फाटालगत दफनभूमीत मृतांचा अंत्यसंस्कार पार पडले। अंत्यविधीवेळी महिलांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता। नातेवाईकांनी आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली। घटनेची माहिती मिळताच पोलीस यंत्रणा तात्काळ सक्रिय झाली। पोलिसांनी मोबाईल लोकेशनच्या आधारे आरोपींचा माग काढला। API अनिल बर्गे यांच्या पथकाने जलद कारवाई केली। अवघ्या अर्ध्या तासात आरोपींचा ठिकाणा लागला। आरोपी ब्रेझा गाडीतून पळून जात असल्याची माहिती मिळाली। ते गुजरात सीमेच्या दिशेने पळण्याच्या प्रयत्नात होते। गुजरात सीमेजवळ पोलिसांनी सापळा रचला। 3 आरोपींना घाट रस्त्यावर अटक करण्यात आली, तर 4था आरोपी वेगळ्या ठिकाणाहून पकडण्यात आला। या कारवाईत स्थानिक पोलिसांनी मोठे धैर्य दाखवले। पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्वतः लक्ष ठेवले। वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पथक काम करत होते। या घटनेनंतर समाजात मोठी खळबळ उडाली आहे। गावात तणावपूर्ण शांतता पसरली आहे। पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून सुरक्षेच्या दृष्टीने अतिरिक्त फौज तैनात आहे। घटनेमागील नेमका हेतू शोधण्याचे काम सुरू आहे। हल्ल्याचे कारण जुन्या वादातून असल्याचा प्राथमिक अंदाज आहे। जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले। या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। सर्व आरोपींना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सुनावणी होण्याची शक्यता आहे। पोलीस तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे। या प्रकरणाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून साक्री व नवापूर परिसरातही चर्चा रंगली आहे। कायद्याचा धाक दाखवत पोलिसांनी वेगवान कारवाई केली। नागरिकांनी पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले आहे। मात्र मृतांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। तिहेरी खून प्रकरणाने संपूर्ण जिल्हा हादरला आहे।